चला एक षटकांचं सत्र बॉलिंग ट्रॅक वरती येतो गोलंदाज रवी वाघे. रवी वाघे हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती मागच्या मॅच मध्ये बरोसे टीमच्या अगेन चांगली गोलंदाजी या गोलंदाजाने केली होती आणि तोच गोलंदाज यावेळेस बॉलिंग ट्रॅक वरती येतोय. यॉर्कर स्पेशलिस्ट म्हणून या गोलंदाजाची ओळख आहे. पहिला चेंडू आबेमध्ये जास्त आहे, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचतात आणि अनंत पवार यांनी टिपलेलं हे सुंदर झेल. या ठिकाणी आपण पाहतोय अनंत पवार खूप चांगलं झेल त्या ठिकाणी टिपलं, दूरवरचा अंतर कापत ते आले, स्वतःला जज केलं, बॅलन्स त्यांचं बिघडू दिलं नाही आणि नैनेश पवारचं झेल त्या ठिकाणी त्यांनी कॅरी केलंय. नवीन फलंदाज नवनीत मते मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. जर कांडुले टीमनं फायनल मारली तर संतोषजी कडव यांच्याकडून 2000 रुपयाचा कॅश प्राइज देण्यात येईल. आणि हा दमदार स्ट्रोक याच फटक्यासाठी ओळखला जातो. फलंदाज नवनीत मते खोलवर पद्धतीने जेवढे चेंडू तुम्ही टाकाल तितक्या चेंडूवरती तो आक्रमण करेल. 5-6 मध्ये करायचे होतं एकूणच 32 धावा आणि त्या धावसंख्येचं देखील पाठलाग करायला घेतलं होतं. पोइंजे संघ त्यांच्या अगेन्स्ट होता आणि ते त्या धावा देखील चेस करायला घेतल्या होत्या. या फलंदाजानं लगातारचे 4 षटकार 4 चेंडूवरती मारले होते. असा हा घातक आणि विस्फोटक फलंदाज आहे ऑन स्ट्राईक वरती नवनीत मते. पुन्हा एकदा वेगावरती स्वार झाला आणि तदनंतर चेंडूला मारणं कठीण झालं. षटकार आल्याच्या नंतर डॉट बॉल येतोय. 3 बॉल मध्ये 6 धावा आल्यात, उर्वरित 3 मध्ये 6 आल्या तरी पुष्कळ असतील चौक टीमला त्या धावा वाचवण्यासाठी. परंतु क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये कधी काय घडू शकतो, कधी काही बिघडवू शकतो. अनंत पवार त्या टीमचा हिस्सा आहे, त्याच्या कारणी तुम्हाला धावा जमवाव्याच लागतील. आणि पुन्हा एकदा येतोय दर्जेदार स्ट्रोक. फलंदाज नवनीत मतेच्या बॅटमधून येतोय हा दर्जेदार स्ट्रोक. षटकाराच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल ते 12 या धावसंख्येवरती. चार मध्ये 12 जमवल्यात. चौक संघ चे सर्व खेळाडू सध्या फॉर्मात आहेत. आणि गुरुनाथ सध्याच्याला पुढे गेला होता, परंतु तदनंतर त्यांनी स्वतःचा बॅलन्स बिघडू दिलं नाही आणि झेलला त्या ठिकाणी कॅरी केलं जात आहे. बॉल जाईल सीमारेषेच्या अगदी जवळ, त्या ठिकाणी एक्स्ट्रा कव्हरच्या अगदी सीमारेषा जवळ त्याला अडवलं जात आहे. या ठिकाणी आपण पाहतोय ज्यांच्या माध्यमातून आम्हाला प्रथम क्रमांकाची इनामी राशी 20,000 रुपये ज्यांनी दिली आहे ते आदरणीय शेखर हरिभाऊ पिंगळे महालक्ष्मी कन्स्ट्रक्शनचे प्रोप्रायटर ते या ठिकाणी येत आहेत. त्यांचा आम्ही करतोय मनाच्या अंतःकरणापासून आभार व्यक्त. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत असेल. अगदी या ज्या वेळी ही स्पर्धा होते त्या वेळी प्रथम क्रमांकाचे पारितोषिक त्यांच्या माध्यमातून आम्हाला देण्यात येत आहे. त्यांचं आपण करतोय मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. विकी सासेचा हा स्ट्रोक, बॉल जाईल सीमारेषा पलीकडे, काय लाजबाब फटक्याला खेचलं. विकी सासीच्या बॅट मधून आलेला हा अफलातून षटकार. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय अगदी गोलंदाज शॉटम त्यांचा रनअप, तदनंतर हा बैठकी फटका विकी सासीच्या बॅट मधून आलेला हा षटकार आपण त्या ठिकाणी पाहिला. जबरदस्त स्ट्रोक, स्वतःचा बॅलन्स त्यानं सावरलं, स्वतःच्या पायावरती गुटक्यावरती मित्र जोर दिला आणि तदनंतर या फटक्याला खेचला आणि आलेला हा षटकार. आणि या षटकाराच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचल ते 18 या धावसंख्येवरती. येणारे 6 बॉल आणि 19 धावसंख्येची गरज असेल.
रुचिता बिअर शॉपचे मालक या ठिकाणी आपण पाहतोय रमाकांतजी पाटील यांचे या ठिकाणी आगमन झालंय. त्यांना फलंदाज आणि गोलंदाज यासाठी ट्रॉफीज आपल्याला देण्यात आले. ते आदरणीय रमाकांतजी पाटील रुचिता बिअर शॉपचे प्रोप्रायटर त्यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांना आम्ही विनंती करतो की सन्मानपूर्वक आपण या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती यावं, ज्यांच्या माध्यमातून फलंदाज आणि गोलंदाज साठी आम्हाला आकर्षित करणाऱ्या या ट्रॉफीज ज्यांनी आम्हाला पुरस्कृत केल्या आहेत ते रुचिता बिअर शॉपचे प्रोप्रायटर या ठिकाणी रमाकांतजी पाटील यांचं आगमन या ठिकाणी झालंय. त्यांचं आम्ही करतोय मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. नैनेश पवार या आजच्या संपूर्ण दिवसभरामध्ये प्रभावीशाली कामगिरी करणारा हा गोलंदाज फलंदाज राहिला आणि या शेवटच्या मॅच मध्ये देखील तशी कमालीची गोलंदाजी तो करेल का. 19 धावा त्याला 6 चेंडूमध्ये वाचवायचे आहेत. लीडिंग एज महत्वाची विकेट. फलंदाज या ठिकाणी अनंत पवार या चेंडूवरती होईल बाद. नैनेश पवारला पहिल्या चेंडूवरती मिळालेली मोठी सफलता आपण त्या ठिकाणी पाहतोय. ऑफस्टिकच्या अतिरिक्त बाहेर पंचांचा त्या ठिकाणी व्हाईट बॉलचा इशारा येतोय. व्हाईटच्या मदतीनं धाव फलकाचा श्री गणेश त्या ठिकाणी करण्यात येतोय. पाच बॉल आणि आता 18 धावसंख्येची गरज आहे. 5 चेंडूमध्ये 18 करायचे. फटका फसलाय. पुन्हा एकदा विकेट प्राप्त केली जाईल आणि बॅक टू बॅक आलेल्या या 2 विकेट प्राप्त करतोय गोलंदाज नैनेश. रवी देखील त्या ठिकाणी होईल बाद. निराशाजनक कामगिरी आता पाहायला मिळतेय. या अगोदरच्या मॅच मध्ये चांगली बॅटिंग केली होती फलंदाज अनंत पवार या फलंदाजानं. आता नवीन फलंदाज सार्थक मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. सार्थक गायकवाडनं जर मॅच जिंकवली तर 500 रुपयाचा कॅश प्राइज साहिल गावडे यांच्याकडून देण्यात येईल. साहिल गावडेचे ते मित्र आहेत सार्थक आणि त्यांच्यासाठी कॅश प्राइज या ठिकाणी ते लावतायत. नैनेश तयार. शरीराचा वेध त्या ठिकाणी घेतलाय. ब्लाइंड स्ट्रोक चेंडूवरती शेवटपर्यंत नजर नव्हती आणि या ठिकाणी धाव मिळेल लेग बाय स्वरूपात 1 आणि या एकेरी धावेच्या मदतीनं धाव फलक जाऊन पोहोचलते 2 या धावसंख्येवरती. शेवटचे आता 3 बॉल आणि 17 धावसंख्येची गरज आहे. 3 चेंडू आणि 17 धावसंख्येची गरज. स्लोअर डिलिव्हरी चेंज ऑफ पेस केलं, गती परिवर्तन केलं आणि तदनंतर हा चेंडू शरीराचा वेध घेणारा डॉट बॉल येतोय. शेवटच्या आता 2 बॉल आणि 17 धावसंख्येची गरज आहे. दोन चेंडू आणि विजयासाठी गरज आहे ती 17 या धावसंख्येची. पुन्हा एकदा स्लोवर टाकलं. पुन्हा एकदा आपण पाहतो की गती परिवर्तन करणारी ही गोलंदाजी. गती काढून घेतली चेंडू मधून आणि तदनंतर फलंदाजाला मारणं थोडंसं कठीण. फायनल जशी मॅच हवी होती तशी मॅच झाली नाही, परंतु आपण पाहतोय चौक संघ त्यांचं वर्चस्व कायम ठेवत असताना याच मैदानावरती आपण पाहतोय चांगली कामगिरी त्यांची राहिलेली आहे. परंतु यावेळेस पीक केलं, लवकर ओळखलं आणि हा सामना या ठिकाणी जिंकलाय. स्टंप नका घेऊ. नाईट मॅच साठी स्टंप पाहिजेत, त्यासाठी स्टंप घेऊ नका. स्टंप घेऊ नका. नाही, त्यांच्या नाईट मॅच आहेत. नाईट मॅचला तुम्ही फायनलला जा. नैनेश पवार, तुम्हाला 3 स्टंप देऊ. त्यांच्या नाईट मॅच होऊ द्या, त्यानंतर तुम्हाला 6 स्टंप घेऊन जा.
हा या ठिकाणी आपण पाहतोय रुचिता बिअर शॉपचे प्रोप्रायटर. चला सर्व